नमस्कार, मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते। आज आपण सोलकढी बनवतोय। बघा, सोलकढीचा कलर तर किती मस्त आलाय। अशा पद्धतीने आपण सोलकढी बनवून घेतलेली आहे बघा। उन्हाळ्या दिवसात अशी सोलकढी तुम्ही करून नक्कीच प्या। एका नारळापासून भरपूर अशी सोलकढी होते। ते एक नारळ मी फोडून घेतलेला आहे बघा। त्याचा बारीक बारीक काप करून घेतला। तर वाटीमध्ये गरम पाण्यात कोकम घातलंय, जिरं 1 चमचा घेतले, आलं घेतले, लसणा 5 पाकळ्या घेतल्या, त्या 2 मिरची घेतले आणि बीट 1 घेतले, अर्धा तुकडा घेतला बीटचा कलरसाठी। बीट घातल्यामुळे छान कलर येतोय। आता आपण सर्व मिक्सरच्या भांड्यात घालूया। पचन अशी सोलकढी आपण तयार करतोय। पितनास अशी सर्व आपण आता मिक्सरच्या भांड्यात घालून 1 ग्लास पाणी घालूया। आता बारीक वाटून घेणार आहे। आता आपण नारळाचे दूध काढून घेतोय बघा। बाउल 1 घेतलाय, बाउल मध्ये वर चाळण ठेवे, चाळणीमध्ये शोधून घेऊया। तुम्ही कॉटनच्या कपड्याने सुद्धा शोधून घेऊ शकताय। सर्व आता आपण असं दूध काढून घ्यायचं, 1 ग्लास पाणी घालून वाटून घ्यायचं आपल्याला। असं 2-4 वेळा आपल्याला करायचं आहे। खूप मस्त होते बघा। परत एकदा आपण वाटून घेतलेला आहे। दाबून चमच्याने आपण घेतलं दूध काढून घेऊया नारळाचं। परत एकदा त्याचा किस आपण बारीक करून घेणार आहे। किसलेल्या नारळाला चव बनते। याला तापवून वाटून घेतलेलं पाणी काढून सर्व दूध काढून घ्यायचं, याला म्हणजे स्वतः राहतो आपला। अशा पद्धतीने आपण सर्व काढून घ्या। कलर पण बघा किती आला आपल्या सोलकढीला होते। तर भरपूर असं मी पाणी घालून वाटून घेतलेलं आहे। ही कोकम, ताजं कोकम घ्यायचं, कोणत्याही दुकानात असते बघा किराणा मालाच्या। शक्यतो ताजंच घ्या, कलर पण छान येतो, चवीला पण छान लागते। कोकम चागळ घालायचा। मिक्स करून घेऊया। शोधून घेतला मी कोकम चागळ। वरून कोथिंबीर घालूया। सोलकढी आपली तयार झाली बघा। मस्त झाले, दिसायला खूप सुंदर आहे। रेसिपी आवडली लाईक करा, सबस्क्राइब करा। अशाच नवीन नवीन रेसिपी मध्ये भेटू आपण। आता सोलकढीचा आपण ग्लास भरून घेऊया। अशा पद्धतीने आपण ग्लास भरून घेतोय बघा। जाटसर झाले। अजून मोठा ग्लास म्हणलं तर 1-3 ग्लास भरतील आणि छोटं छोटं म्हणलं तर 6-7 ग्लास होतील बघा। तर अशा पद्धतीने आपली सोलकढी तयार झाली। उन्हाळ्यात अशी थंडगार सोलकढी प्यायला भारी आहे बघा। तुम्ही पण बनवा नक्कीच। धन्यवाद।